नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण साबुदाणा आणि बटाट्याचे अगदी छान असे पापड बनवणार आहोत। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पापड कसे बनवायचे याची संपूर्ण माहिती सांगितले। तर चला तर मग मंडळी, आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लंबोदर किचनला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। साबुदाणा पापड बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलाय। तर वजनी प्रमाण हे पाव किलो इतका साबुदाणा आहे। तर हे आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे, जेणेकरून यावरती जो काही डस्ट पावडर असते ती निघून जाईल। तर इथे मी साबुदाणा धुवून घेतलाय। तर आता आपण साबुदाण्याच्या वरती 1 इंच इतपत पाणी घालायचं आहे। जसं आपण साबुदाणा खिचडी बनवतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। तर हे मी रात्रभर असंच भिजण्यासाठी ठेवते। तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर 4 ते 5 तास जरी भिजत ठेवला तरीही चालेल। तर इथे मी हा साबुदाणा रात्रभर भिजत ठेवलेला तुम्ही बघू शकताय, छान असा मोकळा सुटसुटीत आणि मऊसूत असा भिजलाय। तर आता आपण हे शिजवून घेऊया। त्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये मी 6 वाट्या पाणी घालते। 1 वाटी साबुदाण्यासाठी मी 6 वाट्या पाणी वापरते। तर दुसरीकडे देखील मी एका छोट्या पातेल्यामध्ये 2 वाट्या पाणी गरम करण्यासाठी ठेवले। कधी आपल्याला जर कमी वाटलं, पाणी जास्त घट्ट झाले असेल तर गरम पाणी यामध्ये घालता येतं। तर पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची। तर इथे बघा, पाण्याला चांगली उकळी आली। तर आता या पाण्यामध्ये आपण भिजवून घेतलेला जो साबुदाणा होता तो घालूया। गॅस अगदी कमी करायचा साबुदाणा घालताना, नाहीतर याच्या गुठळ्या होऊ शकतात। तर इथे मी साबुदाणा सगळा घालून घेतलाय। तर हा आता आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे। ज्या पद्धतीने आपण खिरीसाठी साबुदाणा शिजवतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे। साबुदाणा शिजतोय तोपर्यंत आपण इकडे बटाटे देखील किसून घेऊया। तर इथे मी 3 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे घेतलेत आणि त्याची साल देखील काढून घेतले। तर बटाटे तुम्ही कमी जास्त देखील करू शकता। तर हे आपण आता किसणीने किसून घ्यायचं आहे। तर इथे मी 3ही बटाटे किसून घेतलेत। तर हे आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं, जेणेकरून यामधला स्टार्च निघून जाईल। तर इथे मी बटाट्याचा किस धुवून घेतलाय। तर आता आपण इकडे साबुदाणा शिजलाय का ते पाहूया। तर इकडे तुम्ही बघू शकता साबुदाणा अगदी ट्रान्सपरंट दिसतोय आणि संपूर्णपणे तो वरती येत चाललाय, हलका झालाय। याचाच अर्थ साबुदाणा शिजला जातोय चांगला। तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा चिली फ्लेक्स घालायचं आहे। जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही ज्या आपल्याकडे वाळलेल्या लाल मिरच्या असतात त्या मिक्सरमध्ये फिरवून त्या देखील तुम्ही यामध्ये घालू शकता, किंवा तुम्ही जर हिरवी मिरचीची पेस्ट जरी घातली तरीही चालेल। ते देखील आपल्याला जाडसरच कुटून घ्यायचं आहे। तर हे आपण 2 ते 3 मिनटं अजून शिजवून घ्यायचं। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला किसून घेतलेला बटाट्याचा किस घालायचा आहे आणि हे आपण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। बटाट्याचा किस घातल्यानंतर जास्त वेळ नाही शिजवायचं, फक्त 2 ते 3 मिनटंच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर इथे बघा, हे छान असं मिश्रण शिजलं गेलं आहे। यापेक्षा जास्त घट्ट नाही करायचं, कारण जसजसं हे थंड होत जाईल तसतसं हे अजून घट्ट होतं। तर आता आपण गॅस बंद करायचा आणि हे 15 ते 20 मिनटं थोडंसं थंड होण्यासाठी ठेवून देऊया। तर इथे मी एक सुती कापड घेतले आणि यावरतीच हे मी पापड घालणार आहे। तर हलकंसं हे आपल्याला ओलसर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला यावरती पापड घालायचं आहे। तर तुमच्याकडे जर पापड वाळवण्याचा जो कागद मिळतो बाजारामध्ये तो असेल तर तुम्ही त्यावरती देखील हे पापड घालू शकता। तर आता आपण जे साबुदाणा बटाट्याचं मिश्रण होतं ते पळीने अशा प्रकारे या कापडावरती घालून घेऊया। तर जास्त पसरवायचं नाही, अगदी पळीने सोडल्यावर हलकंसं हे थोडंसं पसरवून घ्यायचं। तर आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे पापड तयार करून घेऊया।
तर इथे मी सगळे पापड घालून घेतलेत, तुम्ही बघू शकता छान असे हे पापड आपले तयार झालेत। तर हे जे पापड आहेत तुम्ही उन्हामध्ये 2 ते 3 दिवस अगदी कडकडून वाळवून घ्यायचे। तर एक दिवस हे पापड सुकल्यानंतर वरून थोडासा पाण्याचा हबका मारायचा आणि हे पलटून दुसऱ्या बाजूनेही वाळवून घ्यायचे। असेच अलटून पलटून आपल्याला 2 ते 3 दिवस पापड कडकडून वाळवून घ्यायचे। तर इथे बघा 2 ते 3 दिवस हे पापड मी चांगले उन्हामध्ये वाळवून घेतलेत, अगदी कुरकुरीत असे हे पापड तयार झालेत। तर हे जे पापड आहेत तुम्ही शक्यतो उन्हामध्येच वाळवा, त्यामुळे ते छान असे टिकले जातात। तर हवाबंद डब्यामध्ये जर तुम्ही भरून ठेवले तर 1 ते 2 वर्ष आरामात टिकतात, याला काहीही होत नाही। तर यामधले काही पापड मी तुम्हाला तळून देखील आता दाखवते। तर इथे मी लो मिडियम गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की गॅस अगदी मध्यम करायचा आणि हे पापड आपण तेलामध्ये सोडूया। तर तुम्ही बघू शकता अगदी दुप्पट तिप्पट पापड हा फुलला जातोय आणि चवीला म्हटलं तर अप्रतिम लागतो। तर याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे पापड देखील तळून घेऊया। तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।